नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आहे सुशील नावडकर. आज आपण अशा गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत जी गाडी मार्केटमध्ये भयानक प्रकारे डिमांडमध्ये आहे. 2 वर्षापर्यंत या गाडीचं वेटिंग आहे. तर ही गाडी आहे XUV 700 X5 7 सीटर आणि ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये अवेलेबल आहे. तर या गाडीचा बेसिकली आज आपण ओनरशिप रिव्ह्यू करणार आहोत. तुम्हाला समजेल की बाबा या प्राइस पॉइंट मध्ये ही गाडी घेण्यालायक आहे की नाही, याचे पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, याचं रेटिंग काय, कस्टमरने हीच गाडी का घेतली आणि महिंद्राचीच XUV 700 का घेतली, एवढं वेटिंग असून सुद्धा. तर आपण आहे ना सरळ त्यांनाच विचारूया. मी त्यांना बोलवतो. या. नमस्कार सर. तुम्ही आमच्या चॅनलला जुडलात, खूप खूप धन्यवाद. तुमचं 2 मिनिटात इंट्रोडक्शन दिला ना बरं होईल आमच्या सबस्क्रायबर. मी संदीप गोकावी, मी ठाण्याला राहतो. माझा भिवंडीला टेक्सटाईलचा व्यवसाय आहे आणि मी ही गाडी घेतली आता 2 महिन्यापूर्वी, 1 महिन्यापूर्वी. ओके, मग पहिला माझा हाच क्वेश्चन आहे, 700 का, बाकीचे प्रोडक्ट का नाहीत? सफारी आहे, हेक्टर आहे, अजून 7 सीटर मध्ये भरपूर तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. 7 सीटर मध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत, पण आता आपलं जे इथे चाललंय मेक इन इंडिया, म्हणजे भारतात उत्पादन केलेले वस्तू आपल्याला विकत घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये टाटा आणि महिंद्रा ह्या दोनच मी कन्सिडर केल्या. ओके. त्यामध्ये मला टाटापेक्षा ही गाडी थोडी दिसायला बरी वाटली, त्यामुळे मी ही गाडी चॉईस केली. आणि टाटामध्ये तुम्ही कोणती गाडी पाहिली होती? टाटामध्ये मी सफारी गाडी चेक केली होती, 7 सीटर. थोडासा तिचा स्टेअरिंग मला टाईट वाटला, त्यामुळे मी ही गाडी पसंत केली. ओके, मग सफारी आणि याच्यामध्ये तुम्ही ही बिकॉज ऑफ स्टेअरिंग लाईट मुळे तुम्हाला, मग ही ऑटोमॅटिक मध्ये पण आहे. ऑटोमॅटिक. तुम्ही ऑटोमॅटिक घेण्याचं काय स्पेसिफिक रिझन? ऑटोमॅटिक म्हणजे सध्या आपल्याकडे शहरामध्ये सगळीकडे जे ट्रॅफिक जाम होत आहे, त्यामध्ये मॅन्युअल गिअर शिफ्टचा सध्या प्रॉब्लेमॅटिक होत आहे. त्यामुळे माझी जुनी गाडी पण ऑटोमॅटिक होती, म्हणून मी ही नवीन पण ऑटोमॅटिकच घेतली. जुनी कोणती होती तुमच्याकडे? माझ्याकडे जुनी महिंद्रा TUV 300 होती. जुनी TUV 300 आहे. तर त्यामुळे त्यांचा सर्व्हिस एक्सपिरियन्स विचारूया आपण पहिला. तर तुमचा सर्व्हिस एक्सपिरियन्स कसा राहिला? सर्व्हिस ऍक्च्युली AMT जी मॉडेल होती TUV मध्ये, ती सर्वात महिंद्राने पहिले लॉन्च केली होती. तर त्यामध्ये त्यांचे थोडे इनिशियल इश्यूज होते, पण ते सगळे त्यांनी रिझॉल्व्ह करून दिले. आणि माझं एक्सटेंडेड वॉरंटी होती, त्यामुळे मला पैशांचाही काही प्रॉब्लेम झाला नाही, कारण सगळं त्यांनी रिझॉल्व्ह करून दिलं. थोडासा डिले झाला त्यांच्याकडनं, पण असं काही मेजर इश्यूज काहीच नाही आणि प्रॉब्लेम काहीच नाही मला. बेसिकली तुम्ही जर थोडं पेशन्स ठेवू शकता की बाबा नाही, चला इंडियन प्रोडक्ट आहे, थोडा आपल्याला त्यांना वेळ दिला पाहिजे, तर नक्कीच ते इम्प्रूव्हमेंट होतात. आता ही जी गाडी आहे ना, ती 24 महिन्याचं वेटिंग आहे. थारला पण जवळजवळ 24 महिन्याचं वेटिंग आहे. ते तुमच्या स्कॉर्पियनला सुद्धा वेटिंग आहे. जवळजवळ 1 लाख ह्याचे वेटिंग्स आहेत जवळजवळ महिंद्राच्या गाड्यांच्या. एवढी डिमांड आहे महिंद्राच्या गाड्यांना. काहीतरी रिझन असणार ना त्याच्या पाठीमागं. फक्त लोकल फॉर लोकल नाही येत, तर या गाडीची मजबूती. ओके, दुसरा येतो परफॉर्मन्स, पिकअप, गाडीचा रुतबा. असं वाटतं गाडी तुम्ही चालवता तेव्हा तुम्हाला हा तर एक्सपिरियन्स आला असेल, 4 लोक बाजूला जात असतील, मोठा माणूस आला, असं तुम्हाला फील तर नक्की येत असेल. नाही, कारण काय झालं, आता ही गाडी वेटिंग वरती आहे, त्यामुळे गाड्या थोड्या कमी आहेत मार्केटमध्ये. लोकांची उत्सुकता असते नवीन गाडी आली की चेक करायला, त्यामुळे ते लोक बघतात. बरोबर. थोडी जुनी झाल्यावरती मग थोडासा तो कौतुक कमी होईल समजा. हा, ते पण आहे, बट या गाडीचा रुतबा शेवटपर्यंत राहणार आहे. जसा फॉर्च्युनरचा होता, फॉर्च्युनर बघितले की लोक साईडला व्हायचे, तसं या गाडीचा नक्कीच राहणार आहे. मला तर पर्सनली अजूनही वाटतो, कारण मी या फील्डमध्ये आहे. मी भरपूर वेळा ऑब्झर्व केलेला आहे. ही गाडी बघितली की लोक जरा गाडी थांबून बघतात, बाबा कोणाची तरी ताफ्यातली गाडी असणार आहे, पॉलिटिकल माणसाची. दुसरा हा क्वेश्चन आहे, तुम्ही हायवेला घेऊन गेलात गाडी चालवायला, हो, आणि हायवेला तुम्हाला कशी वाटली गाडी चालवायला? ब्रेकिंग, स्टॅबिलिटी, कम्फर्ट? हायवेला मी 80 पर्यंत गाडी चालवली आहे. ब्रेकिंगचा पण काही इश्यू नाही आणि पिकअप, एक्सेलरेशन वगैरे एकदम चांगलं आहे. ओके, एकदम स्मूथ गाडी, आतमध्ये आवाज पण, व्हायब्रेशन वगैरे काही नाही, एकदम चांगली गाडी चालते. आणि दोस्तो, हे पण मी ऑब्झर्व केलं, यांच्यासोबत मी ऍग्री करतो. इन्व्हेस्ट लेवल खतरनाक मेंटेन केला यार. 2.2 लिटरचं इंजिन आहे, अजिबात आतमध्ये नॉईस नाहीये, खूप सायलेंट गाडी वाटते, चांगली गाडी. आणि ब्रेकिंग कसं वाटलं तुम्हाला हायवेला? ब्रेकिंग पण चांगली आहे, आणि काही इश्यू नाही. गाडी थोडी मोठी आहे, तर बॉडी रोल जाणवला तुम्हाला? अशी झुलली गाडी नाही, लास्ट सीट मध्ये बसल्यावरती थोडंसं वाटते, पण बाकी असं नॉर्मल ह्याच्यामध्ये काही वाटत नाही. ओके, सो परफेक्ट गाडी आहे. आता याच्यामध्ये जर बघायला जाईल तर तुम्हाला पॉझिटिव्ह काय वाटतात गाडीमध्ये? आता फ्रंट मध्ये एकदम बोल्ड लुक दिलाय, गाडीचा डिझाईन एकदम व्यवस्थित केलाय त्याने, आणि परत त्याच्यामध्ये डबल स्क्रीन दिलाय एका इन्फोटेनमेंट साठी, आणि गाडीचा ट्विन डिस्प्ले दिलेला आहे. ते सगळं आम्हाला चांगलं वाटलं यामध्ये. तर आणि निगेटिव्ह बद्दल? निगेटिव्ह मध्ये साहेब याच्यामध्ये 3च पॉईंट्स आहेत. एक तर ह्यामध्ये इलेक्ट्रिक रिअर व्ह्यू म्हणजे मिरर द्यायला पाहिजे होता, तरी ते दिलं नाहीत फोल्डेबल. प्लस ह्यामध्ये क्लायमेट कंट्रोल नाही दिलाय. आणि सगळ्यात बेसिक म्हणजे ह्यानी रिअर कॅमेरा द्यायला पाहिजे होता, ते त्यांनी दिलं नाही यामध्ये. बरोबर आहे, 25 लाखाची गाडी आहे मित्रांनो. असं नाही वोकल फॉर लोकल आहे म्हणजे आपण सगळे स्तुतीच केलं पाहिजे. गाडीच्या चुका पण सांगितल्या पाहिजे, सो दॅट जे मॅन्युफॅक्चर आहे ते पण नंतर जाऊन ते पुढे इम्प्रूव्ह करू शकतात. तर 25 लाखाच्या हिशोबाने तुम्हाला तो मोठा निगेटिव्ह वाटत असेल, कारण जी दोस्तो तुमची इनबिल्ट मॅन्युफॅक्चरिंग OEM ची जी कॅमेरा क्वालिटी असते ना, ते बाहेर आफ्टर मार्केट नाही. इव्हन डीलरनं जरी बसवला तरी मी गॅरंटी देतो की एवढी भारी नसणार आहे. आयदर त्याचा नाईट विजन खराब असेल, नाहीतर दिवसामध्ये तुम्हाला नॉईस तरी डेफिनेटली पाहायला भेटणार आहे. मला तर पर्सनली मी सांगतो, तर तो एक मॅन्युफॅक्चरिंग मला थोडासा वाटतं की त्यांनी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. बाकी सेफ्टीचा काही क्वेश्चनच नाही, 5 स्टार रेटेड गाडी आहे. बाकी याची गाडीचे हेडलाइट्स थ्रू तुम्हाला कसं वाटतं? हेडलाइट्स एकदम चांगले आहेत,
आरामात गाडी नाईट मध्ये चालवायला काही प्रॉब्लेम होत नाही. चांगला एरिया कव्हर कव्हर करतो. मग दोस्तो या गाडीचे जे हेडलाइट्स आहेत कम्प्लीट LED हेडलाइट्स आहेत व्हाईट रिफ्लेक्टर बेसमध्ये आणि भरपूर असा ब्राईटनेस याच्यामध्ये प्रोव्हाइड होतो. महिंद्राच्या कुठल्याही गाड्या उचला हेडलाइट्स मध्ये ना परफेक्ट माल भेटलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही ऍक्सेसरीजचं पण भाव काम केलेलं दिसतंय. काय काय ऍक्सेसरीज किती रुपयांचा खर्च केला गाडीवर? मी अंदाजे 60,000 रुपयाचा खर्च केलाय. यामध्ये फुटरेस्ट बसवलेत मी, प्लस मड फ्लॅप बसवलेत. आतमध्ये 70 मॅट्स बसवलेत मी आणि सीट कव्हर्स बसवलेत. ओके. स्टेअरिंगला तुम्ही कव्हर पण टाकलाय? स्टेअरिंगला पण कव्हर टाकलाय. ओके. आणि पाठीमागे कॅमेरा टाकलाय? अजून पाठीमागे कॅमेरा टाकलाय, रिव्हर्स कॅमेरा टाकलाय आणि एक बंपर प्रोटेक्टर टाकलाय. ओके. पण ठीक आहे, बंपर प्रोटेक्टर आणि रिव्हर्सचा कॅमेरा हा कॅमेरा लावलाय. तुम्ही डीलर कडूनच लावला ना तो? हा, डीलर कडूनच लावलाय. ओके. म्हणजे नियर अबाउट किती खर्च केला तुम्ही गाडीवर? अप्रॉक्सिमेट 60,000 खर्च झाले मला. 60,000चा खर्च केलाय गाडीवर भाऊंनी आणि जवळजवळ म्हणजे 26 लाखाला तुम्हाला गाडी पडली. तर मग 26 लाखाच्या हिशोबाने तुम्हाला गाडीला तुम्ही किती रेटिंग देणार? मी 9 रेटिंग देईन. 9 रेटिंग देणार. आपली वरणा पण पाठीमाग आहे आणि मायलेज महत्वाचा दोस्तो. एवढा मोठा हाती आहे तर हा हाती किती पितो हे पण आपण विचारूया. किती मायलेज देतो तुम्हाला? सिटीमध्ये मला ट्रॅफिक मध्ये 10चा ऍव्हरेज मिळतं आणि हायवेवरती 12 ते 14चा ऍव्हरेज आहे. तुम्हाला का 7 आणि 8 देते? ही 10 गाडी देते डिझेलवर, तुम्हाला पेट्रोलवर 7-8 देते. गाडी विकायचा विचार करावा लागेल मला होते गेला तर. मित्रांनो म्हणजे 2.2 लिटरचं हे इंजिन आहे. एवढा मोठं इंजिन असून देखील जर 10चा मायलेज भेटते सिटीमध्ये तर अजून काय पाहिजे? ही 1500 सीसीची गाडी आहे, सीझन गाडी आहे आणि ती तुम्हाला 7 आणि 8 देते. एवढा फरक पडतो. म्हणजे तुम्हाला कम्फर्ट कन्व्हिनियन्स सर्व काय या गाडीमध्ये भेटत असेल तर 25 लाखाच्या हिशोबामध्ये घ्यायला काय हरकत नाही. काय वाटतं? बरोबर. तुम्ही लोकांना रेकमेंड करणार की घ्या गाडी, बरोबर? बाकी तुमच्या पॅनोरामिक सनरूफ गाडीमध्ये दिले X5 ला, तुमची पर्टिक्युलर रिक्वायरमेंट होती? म्हणजे मुलांसाठी एक नॉवेल्टी फॅक्टर आहे त्यामुळे घेतली. आम्हाला तर आता सध्या अशी काही गरज नाही, पण मुलांसाठी घेतली. आपल्या इंडियामध्ये तोच क्रेज आहे की आई वडील आपल्या मुलांना खूप खर्च करतात आणि त्याच्यामध्ये एक सनरूफ अशी गोष्ट आहे ती त्यांना खूप आवडते. तर नक्कीच तो एक आहे. फक्त सनरूफच्या बाहेर मुलांना काढू नका गाडी चालू असताना. तो एक जरा मेजर कन्सर्न आहे ना. तर ऍक्सिडेंट झाला तर इंजुरीज होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. तर संदीप भाऊ थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या चॅनलला जय महाराष्ट्र, जय हिंद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय. आणि अशाच तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. मला कॉल करा. तुमचा एक्सपिरियन्स नक्कीच आपल्या चॅनलवर अपलोड करूया. तर हा होता पूर्ण व्हिडिओ XUV700 X5 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या गाडीबद्दल. तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.